मेव्हणीला पडलेल्या स्वप्नामुळे जवानाला भोगावा लागला तुरुंगवास. 7 वर्षांनी उघड झाले खरे वास्तव. एका स्वप्नामुळे एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते का? हे ऐकायला जरी अविश्वसनीय वाटत असलं तरी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली. कानपूरच्या नौबस्ता परिसरात राहणारा हवाई दलाचा जवान अनुराग शुक्ला अचानक एका गंभीर आरोपात अडकला. 2019 साली त्याच्यावर स्वतःच्या अल्पवयीन मेव्हणीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला. हा आरोप इतका गंभीर होता की त्याच्यावर थेट पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. हवाई दलात देशाची सेवा करणारा हा जवान अचानक आरोपी बनला. अनुराग शुक्ला यांना तब्बल 19 दिवस तुरुंगात राहावं लागलं. समाजात बदनामी, मानसिक ताण आणि करिअरवर मोठा परिणाम. इतकंच नाही तर या प्रकारामुळे 2020 मध्ये मिळणारी कॉर्पोरेल पदाची पदोन्नतीही त्यांना मिळू शकली नाही. पण या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट होता. सुनावणी दरम्यान जेव्हा पीडित मुलगी न्यायालयात उभी राहिली तेव्हा तिनं दिलेला जबाब ऐकून सर्वजण थक्क झाले. मुलीनं न्यायालयाला सांगितलं की घटना प्रत्यक्षात घडलीच नव्हती. त्या रात्री ती आजारी होती आणि ती अँटीबायोटिक औषधं घेत होती. औषधांच्या प्रभावामुळे ती अर्धवट झोपेत होती. तिला स्वप्न पडलं की कुणीतरी तिला पकडलंय. त्या भीतीनं ती अचानक जागी झाली आणि आरडाओरडा केला. पण प्रत्यक्षात अनुराग शुक्ला यांनी काहीही केलेलं नव्हतं. इतकंच नाही तर मुलीचे वडील आणि मोठ्या बहिणीनंही न्यायालयात मान्य केले की ही तक्रार गैरसमजातून झाली होती. 7 वर्ष चाललेल्या या खटल्याचा शेवटी निकाल लागला आणि कानपूरच्या विशेष पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश रश्मी सिंह यांनी 7 मार्च रोजी अनुराग शुक्ला यांची निर्दोष मुक्तता केली.